हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपला एक दिवस एक जागा ह्या सिरीजचा थर्ड व्हिडिओ हा असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण हा एरिया क्लीन करून घेणार आहे. तर तुम्ही तर बघू शकता किती पसारा झालेला आहे आणि धूळ सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे मी आज थर्ड एपिसोडमध्ये हा एरिया क्लीन करणार आहे. इथे मी माझं पूर्ण ऑफिसचं सेटअप ठेवलेलं आहे. तर पहिल्यांदा मी इथलं सामान बाजूला ठेवून घेते. त्यानंतर मग आपण क्लिनिंगला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा ज्या इथं बॅग टेबल वगैरे सगळं आहे ते मी एका साईडला ठेवून घेते. ही जागा पूर्ण रिकामी करून घेते. त्यानंतर मग क्लिनिंगला आपल्याला एकदम इझी जाईल. त्यामुळे पहिल्यांदा मी इथलं सामान पूर्ण खाली करून घेते. पहिल्यांदा ही जागा पूर्णपणे मी खाली करून घेतलेली आहे. जे काही इथे सामान होतं ते सगळं मी बाजूला ठेवलेलं आहे. तर आता हे पूर्ण रिकामं झालेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा बाहेर प्लांट आहे त्याची जी सुकलेली पानं आहेत ती सगळी मी पहिल्यांदा काढून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी ते काढून घेते. तुम्ही ते पाहू शकता ही वेल केवढी मोठी पसरलेली आहे. त्यातून मी फक्त जी खराब झालेली पानं आहे तीच बाजूला करून ती वेल नीटपणे लावून घेईल. तर ह्या मनी प्लांट मधले जे काही खराब पानं होती ती सगळी मी इथे काढून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता ती किती पानं निघलेली आहेत आणि ती मी ॲज इट इज ठेवलेली आहे, कारण की मनी प्लांट त्याचा शेप घेऊन ते वेल तयार करतं. तर एवढी काही पानं निघालेली आहेत. तर मी हे पहिल्यांदा फेकून येते, मग आपण ह्याची विंडो क्लीन करायला घेऊया. तर आज आपल्या व्हिडिओ मधला मेन पार्ट आहे ही जागा क्लीन करणं. त्यामुळे बाहेरचं मी फक्त जी काही खराब पानं होती तीच काढून घेतलेली आहेत. त्यासाठी मी सेपरेट एक पुन्हा ब्लॉग करेल. पहिल्यांदा मी ही विंडो क्लीन करून घेते. त्यासाठी मी हे कोलिन यूज करत आहे. तर कोलिन यूज करते मी. सर्वात पहिल्यांदा मी कोलिन मारून घेतलेलं आहे. तर ह्याला मी कुठलं काही क्लोथ यूज नाही करणार. ह्याला फक्त एक आपला न्यूजपेपर असतो त्याने फक्त क्लीन करून घ्यायचं. आणि काचेला स्क्रब वगैरे काही यूज नाही करायचा. जर स्क्रब यूज केला तर काचेला स्क्रॅचेस उठतात. त्यामुळे फक्त नॉर्मल कोलिन यूज केलेला आहे मी आणि न्यूजपेपरनी क्लीन करते. तुम्ही ते पाहू शकता किती अशी धूळ निघालेली आहे विंडोची. तर न्यूजपेपरने सुद्धा पूर्णपणे धूळ निघून जाते. तर आपली विंडो क्लीन झालेली आहे. आता आपण फर्निचरचा पार्ट क्लीन करून घेऊया. तर स्क्रब यूज केल्याने जे काही फर्निचरला काळे डाग पडलेले असतात ते लवकर निघून जातात. आणि तुम्ही यामध्ये कुठलं आपलं क्लिनिंगचं डिटर्जंट सुद्धा टाकू शकता. हे सगळ्याला स्क्रबनी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता ह्या ओल्या मायक्रोफायबरच्या क्लॉथनी हे सगळं पुसून घेते. तर सर्वात आधी आपण स्क्रबर यूज केला तर फर्निचर एकदम क्लीन आणि चकाचक होतं. त्यामुळे जर तुम्ही डीप क्लीन करत असाल तर स्क्रब नक्की यूज करा. स्क्रब आणि कुठलं या तुमचं क्लिनिंगचं लिक्विड असेल ते यूज करू शकता. वरचा पूर्ण पार्ट आपण क्लीन करून घेतलेला आहे. तर आता आपण हा काउंटर टॉप क्लीन करून घेऊया. तर हे सगळे वायफायचे वायर्स अटॅच आहेत. तर त्यामुळे मी ते काढलेले नाहीयेत. आजूबाजूचं मी क्लीन करून घेते. तर मी आता ह्या ओल्या मायक्रोफायबरनी क्लीन करून घेते. जर तुम्ही हे वीकली क्लीन करत असाल तर स्क्रबर करायची काही एक गरज नाहीये. पण जर तुम्हाला डीप क्लीन करायचं असेल
तर तुम्ही स्क्रबर नक्की यूज करा. आता मी हे सुक्या मायक्रोफायबरच्या क्लोथनी सगळं क्लीन करून घेते. त्यामुळे फर्निचर ओलं राहत नाही. हा वायफायच्या बॉक्सवरती भरपूर सारी धूळ बसलेली आहे, ती सुद्धा मी हातालगत क्लीन करून घेते. आणि क्लीन करताना जे काही आपल्या हाताजवळ आहे ते सगळं काही पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचं. त्यामुळे क्लिनिंगला एकदम इझी पडतं. तर हे सगळं क्लीन झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे सगळं काही क्लीन करून झालेलं आहे. जे आता आपण इथलं जे काही सामान ठेवलं होतं ते सगळं काही मी डिक्लटर करते. त्यानंतर ना जागच्या जागी वस्तू ठेवून देते. आणि तुम्हाला मला एक मेन गोष्ट सांगायची होती. जर तुम्ही फर्निचरसाठी कोणतेही लिक्विड यूज करत असाल तर ते थोड्या प्रमाणातच यूज करायचं. जर तुम्ही त्याचं जास्त प्रमाण केलं तर फर्निचर पांढरं पडतं. त्यामुळे लिक्विड थोड्याच प्रमाणात यूज करायचं. तर आता आपली विंडो एकदम क्लीन झालेली आहे. इथलं फर्निचर सुद्धा आपलं क्लीन झालेलं आहे. तर आता आपण इथलं जे खाली मी मेस क्रिएट केलेलं आहे ते पहिल्यांदा मी डिक्लटर करून परत जागच्या जागी ऑर्गनाइज करून घेते. इथला पार्ट सर्व काही क्लीन झालेला आहे, परंतु तुम्ही खाली मेस बघू शकता. काही मेस क्रिएट झालेला आहे खाली. तर पहिल्यांदा मी हा डिक्लटर करते, त्यानंतर परत ऑर्गनाइज करूयात. तर आपण आता डिक्लटर करायला स्टार्ट करूया. सर्वात पहिल्यांदा मी हे ऑफिसचं लॅपटॉप वगैरे सगळं काही क्लीन करून घेते. यावरती सुद्धा भरपूर धूळ साचते, आपल्याला समजत नाही, पण याच्यावरती सुद्धा भरपूर धूळ साचते. तर मी हे पूर्ण माऊसच्या वायर्स, चार्जरच्या वायर्स हे सर्व पहिल्यांदा क्लीन करून घेते. चार्जर त्याची सुद्धा वायर क्लीन करून घेते मी. जे आपल्या डोक्यात क्लिनिंग करायचं असतं की बाबा मला हे क्लीन करायचं, हे क्लीन करायचं, जोपर्यंत ते क्लीन होत नाही तर मनाला आराम सुद्धा भेटत नाही. माझं सुद्धा तसंच आहे. कधी एकदा सगळं क्लीन करते असं माझं चालू असतं. त्यामुळे मी ही सिरीज स्टार्ट केलेली आहे, एक दिवस एक जागा. त्यामुळे माझी सुद्धा क्लिनिंग होत आहे. आणि तुम्हाला जर ही सिरीज बघायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला असेच काही काही मस्त क्लिनिंगच्या आयडियाज घेऊन येत जाईल. तर ह्या वायर्स वगैरे सगळ्या क्लीन झालेल्या आहेत. तर आता पहिल्यांदा मी ह्या माझा ऑफिसचा छोटा टेबल आहे त्याला क्लीन करून घेते. ह्याला सुद्धा मी पहिल्यांदा स्क्रबरनी क्लीन करणार आहे, कारण की यावरती सुद्धा चहाचे डाग वगैरे पडतात. त्यामुळे मी पहिल्यांदा ह्याला स्क्रबरनी क्लीन करते. आणि ऑफिसचा डेस्क क्लीन असेल तर काम करायला सुद्धा मज्जा येते. तर आता मी ह्याला सुक्या क्लोथनी सुद्धा क्लीन करून घेते. त्यामुळे काही ओलं राहणार नाही. ओलं राहिल्यामुळे गंज पकडायची सुद्धा भीती वाटते, कारण की ह्याला लोखंड आहे. आणि हे वरचं लाकूड असल्यामुळे ते सुद्धा मी पहिल्यांदा सुक्या फडक्याने पुसून घेते, का तर लाकूड फुगायला नको. फर्निचरला सुद्धा मी तसंच यूज करते. पहिल्यांदा ओल्या फडक्याने पुसून घेतलं की सुक्या फडक्याने सुद्धा पुसून घ्यायचं, त्यामुळे लाकूड फुगायची भीती राहत नाही. तुम्ही पाहू शकता हा एकदम चकाचक आपला टेबल क्लीन झालेला आहे. आता मी ह्या बाजूच्या सगळ्या गोष्टी आवरून घेते. तर आता माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ही माझी लॅपटॉपची बॅग मला यूज काही होत नाही. त्यामुळे मी ह्याच्यामधलं पहिल्यांदा सगळं काही सामान काढून घेणार आहे. तर हे सगळं सामान काढून मी बॅग वॉश करून जागच्या जागी ठेवून देईन. तर आता मी हे पहिल्यांदा सगळा मेस क्लिअर करते. जे काही लागतंय ते मी ठेवते आणि जे लागत नाही त्याला बाजूला काढून घेते. तुम्ही ही माझी लहानपणाची डायरी पाहू शकता. ही डायरी आम्ही लहान असताना जेव्हा गोव्याला गेलो होतो तिथल्या ह्या डायरीज आहेत. मी आणि माझ्या दीदीने यामध्ये स्टिकर असे चिटकवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशाच काही जुन्या गोष्टी सापडतात, त्यामुळे क्लिनिंग करायला फार मज्जा येते.
आता हे स्कूल कॉलेजचे आयडेंटिटी कार्ड्स आहेत, ते काही यूज होणार नाही, त्यामुळे मी आता याला बाजूला करते. छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा भरपूर डस्ट जमा होते, त्यामुळे या सुद्धा क्लीन करायला अजिबात विसरायचं नाही. आता हे असे बँगल्सच्या ज्या बॉक्स वगैरे आहेत, ते मी याला माझ्या मेकअपच्या कबोर्डमध्ये ठेवून घेते. तो देखील कबोर्ड आपल्याला क्लीन करायचा आहे, ते तर मी ते तुम्हाला नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता पहिल्यांदा आपण हे सगळं काही जागच्या जागी ठेवून घेऊया. हे जे जागच्या जागी लावून घेते, इथं आपलं कॅलेंडर आहे, ते मी इथे पहिल्यांदा लावून घेतलेलं आहे. तर किचन आणि कॅलेंडर लावून झालेला आहे. तर इथे होता माझा ऑफिसचा छोटा टेबल, तो सुद्धा मी ते आता अरेंज करून घेते. तर ही आहे डासांची नेट, ह्याला मी क्लीन करते आणि या इथे थोडी जागा आहे, त्यामध्ये मी त्याला ठेवून घेते. हे सगळं काही क्लीन आणि ऑर्गनाईज करून झालेलं आहे. ज्या काही इथे एक्स्ट्रा बॅग्स होत्या, त्या बॅग्सची इथे जागा नव्हती, पण आपण असंच इथे जागा आहे म्हणून बॅग्स ठेवून दिलेल्या होत्या. तर पाहू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे. आपला हा एरिया मस्तपैकी क्लीन सुद्धा झालेला आहे आणि खालचा मेस सुद्धा पूर्णपणे क्लीन करून जागच्या जागी ठेवलेला आहे. तर आता माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑफिस बॅगची काही यूज होत नाही जास्त, पण कधी कधी ऑफिसला बोलवलं तर मला ही बॅग घेऊन जावं लागतं. तर ही बॅग मी आता अशी मध्ये आधी कुठं ठेवणार, तर ह्या ऑफिस टेबलच्या खाली जो स्पेस आहे त्यामध्ये मी माझी बॅग अशी फिट करून ठेवते. तर फायनली माझा हा वर्कचा छोटासा स्पेस जो आहे, तो पूर्णपणे क्लीन झालेला आहे. तर तुम्ही स्वतः डिफरन्स पाहू शकता आधीचा आणि आताचा. क्लीन केल्यावरती किती छान हा वर्क स्पेस दिसत आहे. हा होता एक दिवस एक जागाचा 3rd व्हिडिओ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.